40 दिवसांच्या अमानवीय अत्याचारानंतर मार्च 1689 रोजी संभाजीराजांची प्राणज्योत मालवली। त्या दिवशी फाल्गुनी अमावस्या होती। त्या दिवशी संभाजीराजांनी देह सोडला। आपला राजा गेला, शिवरायांचा छावा गेला। का गेला? स्वराज्यासाठी, देशासाठी, धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था। छत्रपती शिवाजी महाराज गेले, छत्रपती संभाजी महाराज गेले। आता औरंगजेबाला वाटलं आपण हे स्वराज्य ताब्यात घेऊ आणि दिल्लीला परत जाऊ। संभाजीराजांच्या दर्दनाक मृत्यूची कथा त्याने स्वराज्यात दूरवर पसरवली। त्याला वाटलं की राजाच्या अशा क्रूर मृत्यूने जनता भयभीत होईल, पण औरंगजेबाची ही कृती त्याच्यावर बुमरँग झाली। मराठे चवताळून उठले। मुघलांवर फक्त मराठा सैन्यांनीच नाही तर जनतेने जसा जमेल तसा हल्ला करायला सुरुवात केली। औरंगजेबाचं अर्ध्याहून अधिक सैन्य संभाजीराजांच्या काळातच संपलं होतं। उरलेलं अर्ध सैन्य तार राणी, संताजी धनाजी यांनी एकतर संपवलं किंवा पळून लावलं। औरंगजेबालाही 27 वर्षाचा लढा देऊनही या दक्कनच्या मातीतच गाडलं गेलं। मुघल साम्राज्य वायव्येत अफगाणी, उत्तरेत शीख, राजपूत, बंगाल आवतचे सुभेदार सगळीकडून बंड उभे राहू लागले। संभाजीराजांचे सुपुत्र म्हणजे शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली बाजीराव पेशवे, गायकवाड, शिंदे, होळकर, भोसले यांनी मुघलांचा बहुतांश भाग हा स्वराज्यात आणला। माजी शिंदेंचं दिल्लीचं बादशाही सिंहासन तसेच ते दरबारात लावलेला सोन्याचा मुलामा हे सगळं ताब्यात घेऊन त्याची सोन्याची नाणी काढण्याचं फरमान सोडलं। एका राजाची अमानवीय हत्या करून औरंगजेबाने एक लढाई जिंकली होती, पण त्याच हत्येतून प्रेरणा घेत मराठ्यांनी 27 वर्षांचं युद्ध जिंकलं। पुढील 100 वर्ष पाकिस्तानमधील पेशावर ते तमिळनाडूमधील तंजावर असे जवळपास 75% भारताच्या भूभागावर पुढील 100 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं। या औरंगजेबाच्या एका कृतीमुळे 300 वर्षाच्या पॉवरफुल मुघल साम्राज्याचा पाडाव झाला व एका नव्या स्वातंत्र्याचा किरण संपूर्ण देशात उगवला।